विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. मागच्या तासिकेच्या वेळेला याची ओळख, मूलभूत ओळख ही आजही तोच भाग बघतोय आपण की तो पहिल्या तासिकेचा भाग नंतर पुढच्या अभ्यासामध्ये जातोय. त्या अभ्यासामध्ये बघा, बिंदू, रेषा, प्रतल, अंतर, रेषाखंडांची समानता यावर आधारित उदाहरणं आपण सोडवली होती, बरोबर ना? ह्याचा काही भाग तुम्ही सोडवणार होता. दरम्यानचा संबंधापर्यंत बघून काही शंकांची चर्चा पण करायची होती. काही भाग राहिला असेल, थोडीशी उजळणी घ्यायची असेल तर ह्या टॉपिक पूर्ण करत असताना आपण जरूर त्या संदर्भातली चर्चा निश्चितपणे करूया. आता आपण 9वीमधल्या प्रकरण पहिले भूमितीमधील मूलभूत संबोध शिकतोय आणि या संबोधांची ओळख करून घेऊन आपण याच्यामधला सराव संच 1.2 कसा सोडवायचा याचा आपण विचार करणार आहोत. 1.2 करिता पान नंबर 6 वरती काही मूलभूत भागाची अतिशय छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. एकदा तुम्ही सर्वांनी मनापासून वाचावी अशी अपेक्षा आहे. थोडंसं त्यातला हेडलाईट्स फक्त मी वाचून दाखवतो, बोलून तुमच्याशी हे करूया. रेषाखंड म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. दोन रेषाखंड म्हणजे त्याचा एक त्याला अंत्यबिंदू असतात. हा जो भाग झाला त्याला रेषाखंड म्हणतो आपण. निश्चितपणे इथून इथंपर्यंतच डिस्टन्स राहतं, म्हणजे की दोन बिंदूंच्या दरम्यानचा असणारा सर्व बिंदूंचा जो समूह आहे तो रेषाखंड झाला, ए पासून बी पर्यंत. त्यानंतर त्याची ओळख, त्या रेषाखंडाची लांबी किंवा त्याला आपण लेंथ ए बी म्हणू शकतो किंवा डिस्टन्स ए बी म्हणू शकतो, हे दोन्ही. आणि ह्या दोन बिंदूंच्या मधलं अंतर मोजायचं आहे. समजा की आता हे 5 सेंटीमीटर काढलं तर हे 5 सेंटीमीटर ही त्याची लांबी होईल, नाही का? त्यानंतर किरण म्हटल्यानंतर हा भाग बघा, हा असं नाही आहे, हे एक टोक असं अमर्याद आहे, एक मर्यादित आहे, दुसरं अमर्यादपणे वाढते. सूर्यकिरण, सूर्य हा आरंभबिंदू आहे आणि त्याच्यापासून निघणारी किरणं, पृथ्वीतलावर येणारी किरणं, हा किरण, सूर्यकिरण. ह्या किरणाबद्दल बघा बरं, हा किरण ए बी म्हणू शकतो आपण. तुला स्टार्टिंग पॉईंट पहिल्यांदा वाचायचा, किरण ए बी. हा सगळ्या बिंदूंचा हा तो समूह आहे. किंवा इथं आणखीन एखादा बिंदू घेतला तर तो त्याला किरण ए पी सुद्धा म्हणता येईल. हा किरणाची ओळख आपल्याला पुढं लागणार आहे, अभ्यासमध्ये ते येणार आहे तेव्हा बघूया. आता हा एक किरण आहे, समजा हा एक किरण आहे ए बी हा किरण आहे. आता त्याचा विरुद्ध किरण कुठे येणार सांगा? ए पासून स्टार्ट झालेला आणि बीच्या दिशेने वाढणार, त्याचा विरुद्ध किरण त्याच्या उलट दिशेला वाढणार. बघा, ए पासून स्टार्टिंग होतोय पण हा असा वाढतो इकडे. ए बी हा किरण आणि ए सी हा किरण मूळ किरण आहे, त्याचा विरुद्ध किरण. याचा संयोग संचाने आकृती बनेल. आता बघा, ही बाणाची टोकं रेषेसाठी अतिशय महत्त्वाची. ही रेषा असेल, रेषेची तुलना आपण करू शकत नाही. आता तुम्हाला मी ही रेषा एक सांगितली आणि ही रेषा, या दोन्हीपैकी लहान कुठली आणि मोठी कुठली आहे ओळखा, असं नाही. रेषेला आपल्याला सांगता येत नाही. रेषाखंडाला निश्चितपणे सांगू शकतो आपण लहान कोण आणि मोठा कोण, पण रेषेला नाही. कारण ही आता लहान दिसत असली तरी ही जी बाणाच्या टोकामुळे ही अमर्यादपणे वाढणार आहे. त्यामुळे रेषेचा लहान मोठेपणा नाही ठरवता येतात, कारण ती अमर्याद अशी संकल्पना आहे. एकाच प्रतलामध्ये असणारी ही एक प्रतलीय संकल्पना आहे. त्यानंतर एकरूप रेषाखंडाचा अर्थ काय असेल सांगा बरं. हा इथं मी ए बी काढला आणि इथं जर समजा मी हा पी क्यू नावाचा रेषाखंड इथं असा काढला, पी क्यू हा एवढा. आता हा रेषाखंडाने एकरूप कधी म्हणणार? समजा ह्याची लांबी 5 आहे आणि याची 4 आहे, म्हणजे एकरूप म्हणणार का आपण? तंतोतंत जुळतील का ते? नाही. ह्या दोन्हीची लांबी जर समान असेल तर ह्यांना एकरूप म्हणायचं. काय फारशी नाविन्यपूर्णता त्यात नाहीत. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म काही वेळेला परीक्षेमध्ये, विशेषतः चाचण्यांच्या परीक्षेमध्ये ते आलेलं आहे रिकाम जागाच्या स्वरूपामध्ये. 3 गुणधर्म लिहिलेत बघा. परावर्तनता, रेषाखंड ए बी काय हा एकरूप असणार. रेषाखंड म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असणार. ए बी बी ए प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असणार. सममितता ही कशी आहे बघा, जर एक रेषाखंड दुसऱ्याला एकरूप असेल तर दुसरासुद्धा पहिल्याशी एकरूप असणारच की. म्हणजे ए बी एकरूप सी डी असेल तर सी डी हा ए बी सी एकरूप होईल. त्यानंतर संक्रमकता, तर ही कशी आहे बघा संक्रमकता. ए बी रेषाखंड सी डी सी एकरूप असेल, सी डी हा ई एफ सी एकरूप असेल तर ए बी हा सुद्धा ई एफ सी एकरूप असतो. काय अर्थ होतो बघा त्याचा पहिल्यापासून परत एकदा. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. जर पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरासुद्धा पहिल्याशी एकरूप असतो. आणि तिसऱ्याचा अर्थ असा होतो की जर पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल तर तिसरा पुन्हा पहिल्याशी एकरूप असेल. ह्या त्या रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म हेही तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये होऊन गेले होते. त्यानंतर मध्यबिंदूची एक संकल्पना लिहिली बघा. एखादा रेषाखंड असेल आणि त्या रेषाखंडाला हा जर त्याचा करेक्ट मध्यबिंदू असेल
तर AM हा कुणाच्या निम्मा असतो? 1/2 निम्मा कुणाच्या? ABचा. म्हणजे हा जर 10च असेल तर बरोबर AM हे अंतर 5 असणार. उलट समजा हे जर 4 असेल तर टोटल किती होणार सांगा? हे 4 आणि हे 4 असे किती होणार? टोटल 8 होणार. असा एक भाग इथं ओळखीसाठी दिला आहे. रेषाखंडाची तुलना जसं समानता असते तसे रेषाखंड आकाराने लांबीने त्याच्या लहान मोठेपणा ठरू शकतो. रेषाखंडाच्या लांबींच्या वरनं ज्याची लांबी लहान आहे तो लहान, ज्याची लांबी मोठी आहे तो मोठा. नवीन असं शिकण्यासारखं काही नव्हतं. त्यानंतर रेषाखंडाची आणि किरणांची लंबता. एखादा रेषाखंड असेल तर त्याला एखादा किरण किंवा एखादी रेषा ही लंब असण्यासाठी त्याच्यामधला कोन हा कितीचा असला पाहिजे? 90चा असला पाहिजे. हा रेषाखंड आहे आणि ही एक रेषा काढली. आता इथं लंबता नाही आहे, ती लंबता असण्यासाठी 90चा कोन असायला पाहिजे. आणि मग त्या रेषाखंडापासूनचं जे अंतर ही संकल्पना ह्याच्यामध्ये आहे. समजा ह्या रेषेपासूनचं ही एक रेषा आहे समजा, ही कोणती? ही अंतराची गोष्ट एक जरासं विशेषतः समजून घेऊया. का बघा बरं. तर ह्या रेषेपासून P हा बिंदू किती अंतरावर आहे हे कसं मोजायचं? हे अंतर, ह्या P हा बिंदू आहे आणि ही रेषा CB किंवा BC नावाची रेषा आहे. ही याच्यामधलं अंतर मोजत असताना अंतर असं मोजणार का? असं मोजूया का? तिरकं मोजणार का? असं मोजणार का? नाही मोजणार. तिथून पुन्हा आपण लंबरूप द्यायचं आहे. हे अंतराचा भाग आहे. त्या रेषेपासून लंब अंतर, हे जे लंब अंतर आहे हे खरं अंतर म्हणायचं. जसं आपल्या उंचीसारखं असतं तसंच हे याच्यामध्ये 90 कोनातून हे जे अंतर आहे, समजा हे 4 सेंटीमीटर आहे आणि हे समजा 10 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ असा झाला, ह्या रेषेपासून हा बिंदू 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. 10 सेंटीमीटर हे तिरकं अंतर नको, हे लंबरूपता. हा एवढ्या गोष्टीचा उहापोह या भागामध्ये पान नंबर 6 आणि 7 वरती तुमच्या स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला होता. यानंतरचा बराचसाच भाग तुम्हाला ओरली सॉल्व करण्यासारखा आहे, समजून घेण्यासारखं आहे. पटपट आपण सोडवत जाऊया. सराव संच 1.2 बघा जरासं. सराव संच 1.2 करता आपल्याला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये एक कोष्टक दिले बघा. त्या कोष्टकामध्ये बिंदूंची नावं दिलेत. त्यानंतर काय दिले बघा तिथं? त्याचे निर्देशक दिलेत. आणि मग आपल्याला मागच्या धड्यामध्ये निर्देशक आणि अंतराची संकल्पना आपण थोडीशी मागच्या पहिल्या तासिकेच्या वेळी बघितलो होतो. त्याचा वापर करून काही तुलना आपल्याला करायला सांगितलेली आहे. बघूया तर आपण मागच्या पहिल्या तासामध्ये जे आपण निर्देशक आणि बिंदूच्या अंतराचा संबोध समजून घेतला तोच भाग इथं आपल्याला लागणार आहे. बघूया परत आणखीन एकदा कसं होते. ABCDE असे बिंदू दिलेत आणि त्यांचे निर्देशक पण दिलेत बघा पहिल्या प्रश्नामध्ये. हा बिंदू आहे ABCDE. ह्या बिंदूंची असं A बिंदू, B बिंदू, C, D आणि E असे बिंदू दिलेत पहिल्या प्रश्नामध्ये. आणि त्याचे निर्देशक, Aचा निर्देशक आहे म्हणजे संख्या रेषेवरती तो -3 वर राहतो. B 5 निर्देशक आहे, हा 2 आहे, हा -7 आहे आणि हे 9 आहे. बघा परत आणखी एकदा मी किमती बरोबर लिहिलेत का? -3, 5, Cचा निर्देशक 2, Dचा -7. आणि आपल्याला काय करायला सांगितलं इथं? खाली त्या सारणीत ते बिंदूचे निर्देशक दिले आहेत आणि पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ठरवा. पुन्हा आपण ह्या अभ्यासमध्ये कुठला रेषाखंड? हा जो रेख DE आहे आणि रेख AB आहे, हे 2 रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवायचं आहे. आता मागच्या अभ्यासाचा आणि आता प्रत्येक भाग हा मागच्या अभ्यासावरती, मागच्या काही भाग त्याच्या इयत्तेवरती, काही वरती शिकत जात असतो. ह्या रेषाखंड आता आपण नवीन काय शिकतो बघा. ह्या रेषाखंडाची एकरूपता ठरवत असताना ह्याची लांबी आणि ह्याची लांबी जर सारखी आली तर काढायची आहे. आपल्याला ह्याची लांबी काढायची आहे म्हणजे याचं अंतर काढायचं आहे. D पासून E पर्यंतचं अंतर काढायचं आहे. मग DEची लांबी कसं काढणार आपण? व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन D अँड E? मागच्या तासामध्ये जर तुम्ही लक्षात असेल तुमच्या तर बघा बरं, ह्याचे निर्देशक आपल्याला जवळ दिलेत. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक Dचा आणि Eचा निर्देशक इथे लिहिला आहे बघा. Eचा निर्देशक 9 आहे आणि Dचा निर्देशक -7 आहे. मोठा निर्देशक काय येणार बघा बरं? 9 वजा लहान निर्देशक बघा बरं 7. प्रत्यक्षात काय होणार बघा बरं? 9 वजा अधिक होणार. 9 आणि 7 16 आलं बघा. म्हणजे DEची लांबी 16 आली. आता तेवढीच लांबी ABची आली तर एकरूप, नाही तर नाही एकरूप. आता ABसाठी बघूया आपण. AB करत असताना पुन्हा मी आता ते लिहित नाही आहे. मोठा निर्देशक हा होता बघा कालचं मोठा निर्देशक. अंतराचं सूत्र 2 बिंदूमधलं अंतर. आता तिला रेषाखंडाची लांबी म्हणतो आपण. आणि लहान निर्देशक यांचा होता. आता A आणि Bची तुलना करूया. आता A आणि B पैकी मोठा निर्देशक हे ऋण आहे आणि हे धन आहे आणि हे शिवाय 5 आहे.
त्यामुळे मोठा निरीक्षक येणार 5 आणि हे होणार बघा वजा आणि हे असं झालं 5 अधिक 3 म्हणजे हे 8 आलं. आता हे 16 ही पहिल्याची लांबी आहे, दुसऱ्याची लांबी 8 आहे. हे दोन्ही समान आहे का? नाही. म्हणजे डी हिची लांबी ही ए बीच्या लांबी एवढी आहे का? नाही. म्हणून हे दोन रेषाखंड निश्चितपणे एकरूप नाहीत. आलं लक्षात काय होतं? त्या रेषाखंडाची एकरूपता ठरवण्यासाठी त्याची लांबी माहिती असायला पाहिजे. लांबी म्हणजे त्या दोन बिंदूमध्ये अंतर पाहिजे. आणि पाठीमागच्या तासामध्ये जे आपण शिकलो होतो मोठा निरीक्षक वजा लहान निरीक्षक याच्यावरून अंतर काढायचे आहेत आणि मग आपण निर्णय घ्यायचा आहे ते दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत ते. आलं लक्षात? ओके. असाच भाग आपल्याला पुढच्या अभ्यासामध्ये बघायचा होता. पुढच्या उदाहरणामध्ये उदाहरण क्रमांक 2 घ्या. तसंच तुम्ही विचार करणार आहात. तिसरं उदाहरण तुम्ही घेतलात तर त्यामध्येही आपल्याला हा भाग असाच येणार आहे. आलं लक्षात? प्रश्न पहिल्यामधला दुसरा आणि तिसरा भाग तुम्ही करणार आहात. आता इथं दुसऱ्याचं एकरूप येते की नाही ते ठरवा. तिसऱ्याचंही तुम्ही ठरवा. काही शंका असेल तर आपण पुढच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे त्या संदर्भातील चर्चा करूया. हां, ओके. असा हा पहिला प्रश्न होता. दुसऱ्या प्रश्नामध्ये जाऊया. मोठा निरीक्षक वजा लहान निर्देशक ही संकल्पना पुन्हा पुन्हा वापरल्यानं सरावातून आपल्याला परिपूर्णता येत असते. ह्याचा सराव पाहिजे. तुम्ही स्वतः उदाहरणं सोडवणार आहात, तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधणार आहात. शंका आल्यास जरूर कॉन्टॅक्ट करा. आपण सर्वजण आपल्या मदतीला आहोतच तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी. पुन्हा प्रश्न दुसऱ्यामध्ये कोणता भाग अपेक्षित केला आहे बघा. बिंदू एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे. बिंदू एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे. हां, ए बी नावाचा एक रेषाखंड आहे आणि त्याचा मध्यबिंदू हा एम आहे. एम हा रेषाखंड ए बीचा हा रेषाखंड ए बी आहे आणि त्याचा बरोबर मध्यबिंदू हा एम आहे. तर ए बीची लांबी जर समजा 8 असेल तर ए एम किती असेल? अगदी लहान मुलांनी सोडवावं असं ते उदाहरण आहे. हा बरोबर मध्ये आहे म्हणजे किती असतात सांगा? तोंडी उत्तर हा किती? 4. मध्यबिंदूच्या कन्सेप्टचा वापर केला तर एम हे अंतर एम हा मध्यबिंदू असल्यामुळं एम हा 1/2 निम्मा असणार आहे ए बीच्या आणि म्हणून त्याची किंमत 1/2 गुणिले 8 बे 1 बे बे चोक 8 आणि याचं उत्तर 4 येणार आहे. हे असं का डिटेलमध्ये सोडत असतं बघा. लगेच प्रश्न तिसऱ्यामध्ये त्याचं उपयोजन पुन्हा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा. पी हा सी डीचा आपण जर असं गणित भाग 2 शिकत असताना ना दिलेला प्रश्न आकृतीमध्ये कसा व्यक्त करता येईल, आकृतीशी कशी ती सांगड घालता येईल हा भाग निश्चितपणे बघत चला. हा पी हा सी डीचा पी हा मध्यबिंदू आहे. बरोबर मध्यबिंदूच आहे तो आणि सी पीची लांबी 2.5 आहे. तर सी डी किती असेल? फारसं अवघड नाही. हे 2.5 आहे म्हणजे हा मध्यबिंदू आहे म्हणजे हे पण 2.5 असणार. सगळं मिळून किती असणार का? 2.5 अधिक 2.5 म्हणजे किती होणार सांगा? 5. गणिती पद्धतीने सोडत असताना पुन्हा आपण हाच कन्सेप्ट असा वापरू शकतो. मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार सी पी हे निम्म असणार. कोणाच्या? 1/2 कोणाच्याच निम्म असणार सांगा? इथं सी डी येणार. आता सी पीची लांबी 2.5 घेऊया, 1/2 आईचं घालूया आणि हे सी डी असं करूया. आता हे 2 ह्या 2.5ला गुणिले होईल आणि 2.5 गुणिले 2 म्हणजे 2.5 गुणिले 2 होतील. त्याचं उत्तर 5 येणार. असं हे काढायचं होतं की दोन बिंदूंच्या मध्यबिंदूचा गुणधर्म मुलांनी वाचतील आणि पुन्हा त्याचे अप्लाइड उदाहरणं सोडवतील. हा अशा पद्धतीच्या उदाहरणातून मध्यबिंदू ही संकल्पना समजावी असा भाग राहतो. आता पुढचा प्रश्न बघा जरा असं काय म्हणते. ह्याच्याच पुढचा प्रश्न हा प्रश्न चौथा. प्रश्न पहिल्यामध्ये थोडंसं होमवर्क तुम्हाला दिले, दुसरा तुम्ही सोडवणार आहातच. आता आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया. प्रश्न तिसरा हा भाग बघूया. ए बीची लांबी बघा 5 सेमी दिल्या. ए बीची लांबी आहे 5 सेमी. प्रश्न तिसरा. ए बीची लांबी आहे 5 सेमी नाही का? त्यानंतर बी पीची लांबी किती दिल्या बघा बाळांनो जरा. हां, कोण सांगतंय? 2 दिल्या बघा, 2. ठीक आहे. ए बीसाठी त्यांनी लांबी आहे 5 उदाहरण याच्यामध्ये चौथं. ए बीची लांबी आहे 5. ओके. त्यानंतर बी पीची लांबी आहे 2. त्यानंतर ए पीची लांबी आहे 3.4 बरोबर. हां, आता ह्यातला लहान मोठेपणा ठरवा.
लांबीवरूनच लहान मोठेपणा ठरवता येतो, बरोबर आहे ना. शक्यतो हे गणित असं सोडूया, आपल्याला अंकावरून जाऊया. आता ह्यातला अंक आपण चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं मांडूया. चढत्या क्रमात मांडत असताना ह्यातली सर्वात लहान संख्या कोणती? 2. त्याच्यापेक्षा थोडी मोठी 5 की 3.4? 3.4. ह्याच्यापेक्षा मोठी, ह्या दोघांच्यापेक्षा मोठी ही 5. हे बघा, 2पेक्षा हे मोठं आणि हे मोठं. इथंच त्याचे उत्तर लिहायचे. आता 2 कोणासाठी येणार सांगा? 2 म्हणजे बी पीची लांबी आहे, हे चिन्ह येणार. 3.4 म्हणजे इथं ए पी येणार आणि हे येणार ए बी. याचा अर्थ असा झाला, ह्या तिघांच्यामध्ये सर्वात मोठा रेषाखंड ए बी आहे आणि सर्वात छोटा रेषाखंड आहे तो बी पी आहे. आणि ए पीची लांबी ह्या दोघांच्या दरम्यानची आहे, ह्या दोघांच्या दरम्यानची ती लांबी येणार आहे. असा हा 1.2 मधला पान नंबर 7वरती दिलेला हा भाग होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा जरासं. 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नामध्ये पण त्यांनी एक आकृती काढून दिली आणि त्या आकृतीवरचे फार सुंदर प्रश्न लिहिलेले आहेत. जरासं समजून घेतला तर आणखीन बरं होईल. प्रश्न काय आहे समजून घ्या, प्रश्नाचं जरासं वाचन करा, आकृतीचं नीट निरीक्षण करा. निरीक्षण हा भाग आपण आपलं ज्ञान वृद्धिवंत होण्यासाठी, वाढण्यासाठी त्या सूक्ष्म निरीक्षण किंवा त्याचं अवलोकन करणे, ते समजून घेणे, ह्याही गोष्टी ह्याच्या त्या फारशा महत्त्वाच्या आहेत. त्या आकृतीमध्ये एक रेषा आहे अशी, त्या रेषेवरती बिंदू स्थापन केलेत बघा. टी आहे, एस आहे. नीट बघा, सोपे प्रश्न आहेत पण समजून घेण्यासारखे प्रश्न आहेत. आर पी क्यू निश्चितपणे समजून घ्या. हे नीट समजण्यासाठी ह्या प्रत्येक संबोधाचा अर्थ समजला पाहिजे होता. आता उदाहरणात बघा, पहिलाच प्रश्न. काय प्रश्न आहे बघा. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव काय? किरण आरपी हा शब्द तुम्ही जेव्हा उच्चारतो आपण, हा त्याचा आरंभबिंदू झाला, आर पी, आणि पीच्या दिशेने वाढणारा हा किरण. त्याचा विरुद्ध किरण काय होईल? आरपासून सुरू होणार आणि त्याच्या विरुद्ध दिशेला वाढणार. मग काय येणार सांगा? काय येणार? त्याचं नाव येणार बघा. पहिल्याचं उत्तर काय येणार? किरण. यस. विरुद्ध किरणाचा पुन्हा हा विरुद्ध किरण काय म्हणू शकतो सांगा त्याला आपण? किरण आर एस, किंवा तुम्ही त्याला किरण काय म्हणू शकता? आर एस म्हटलं तरी चालतं, किंवा किरण आर टी. किरण आर टी. हे बघा, आरपासून एसकडे जाणारा हा किरण, किंवा आरपासून टीकडं असं म्हटलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीपैकी कुठलंही उत्तर बरोबर आहे. किरण पी क्यू, लक्षात घ्या जरा. किरण पी क्यू. किरण पी क्यू. किरण पी क्यू हा किरण. किरण पी क्यू, पीपासून सुरू होणारा आता आणि क्यूच्या दिशेने वाढणारा. व किरण आर पी हा आरपासून चाललेला हा किरण आणि पीपासून चाललेला हा किरण. ह्या दोघांचा छेदसंच म्हणजे काय? आर पी म्हणजे हा किरण, आर पी म्हणजे हा सगळा, इथंच नाही थांबला तो, हा किरण वाढायला लागला असा. आणि किरण पी क्यू, किरण दुसरा किरण बघा बरं, किरण कुठला? पी क्यू म्हणजे पीपासून चालू झालेला कीच्या दिशेने वाढणारा. दुसरा किरण बघा बरं, आरपासून पीच्या दिशेने कंटिन्युअस वाढणारा, इथं थांबणारा नव्हे. ह्या दोघांचा काय पाहिजे सांगा बरं? छेदसंच. ह्या दोन्हीकडे पण कॉमन. हे बघा, ह्या निळ्यामध्ये पण कॉमन असणारा भाग पाहिजे आणि ह्या दुसऱ्या ह्या लालमध्ये पण कॉमन असणारा. छेदसंच म्हणजे सामायिक. हा काय येणार सांगा बरं? हा कॉमन. येस. काय येणार? हा किरण येणार बघा. दुसऱ्याचं उत्तर काय येणार सांगा? किरण. हा जो किरण आहे तो सामायिक येणार. कुठला किरण? पी क्यू. परत एकदा समजून घ्या. आर पी म्हणजे हा सगळा किरण, पी क्यू म्हणजे हा सगळा, आणि दोघांच्यामध्ये कॉमन असणारा भाग म्हणजे हा येणार. आता आलं लक्षात? ठीक आहे. रेख पी क्यू. रेषाखंड. रेख म्हणजे रेषाखंड, इथून इथंपर्यंतच फक्त. त्यानंतर रेख क्यू आर. हा रेषाखंड आणि हा रेषाखंड. ह्या दोघांनी मिळून काय तयार होणार? हा रेषाखंड आणि हा रेषाखंड. यातून ह्या दोघांनी मिळून एक मोठा रेषाखंड तयार होणार. कुठला? रेषाखंड आर क्यू किंवा क्यू आर. हा मोठा रेषाखंड. तिसरं रेख आर क्यू म्हणा किंवा क्यू आर म्हणा, हा सगळा रेषाखंड त्यापासून तयार होणार. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे थोडंसं नीट समजून घ्या.
संयोग संच म्हणजे काय, दोन्ही मिळून. छेद संच म्हणजे काय, सामायिक, फक्त सामायिक भाग. हां, आता गणित भाग 1मध्ये पण हा संयोग संच छेद संच येणार आहे, तेव्हा अजून चांगल्या रीतीने तुम्हाला ते समजेल. तेव्हा आपण अजून एकदा ते क्लिअर चांगल्या रीतीने होऊन जाईल. रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. रेख क्यू आर हा कोणकोणत्या, रेख क्यू आर रेषाखंड क्यू आर हा कोणत्या किरणांचा म्हणता येईल, कोणत्या किरणांचा उपसंच आहे. उपसंच आणि संच ही संकल्पना ही आपल्याला गणित भाग 1मध्ये होणार आहे. जरासं त्याचाच एक भाग होईल. त्याचं ते उत्तर आपल्याला तेव्हा अधिक चांगल्या रीतीने कळणार आहे. त्याचं काय येणार बघा, आता 4थ्याचं उत्तर. हां, काय येणार सांगा. हां, किरण क्यू आर, यस, किरण क्यू आरचा येईल, किरण क्यू आरचा येईल, आणि किरण आर एसचा पण होईल, किरण आर क्यूचा पण होईल. ह्या उलटसुलट किरणांच्या बाबतीमध्ये तो भाग होऊन जाईल. ओके. उपसंच आणि छेदसंच आणि संयोग संच हे दोन्ही भाग 1मध्ये पण पुन्हा एकदा चांगल्या रीतीने आपल्याला ते स्पष्ट करून होईल. तेव्हा अजून एकदा हे गणित बघूया आपण तेव्हा. हां, त्यानंतर भाग बघा, आर हा आरंभबिंदू असणाऱ्या विरुद्ध किरणांची जोडी सांगा. आर आरंभबिंदू पाहिजे म्हणजे काय होणार सांगा, विरुद्ध किरण. आर पी म्हणा आणि आर एस म्हणा. आर पी, किरण आर पी आणि किरण आर एस असं म्हणू शकतो आपण. हां, यस हा आरंभबिंदू असणारे एस आर आणि एस टी. किरण एस पी, आता एक भाग बघा, किरण एस पी म्हणजे एसपासून चालू झालेला हा इकडं वाढत जाणारा, आणि किरण एस टी हा, ह्या दोघांचा छेद, ह्या दोघांच्यामध्ये कॉमन हा एक भाग आहे बघा, बिंदू एस. आता छेदसंच, संयोगसंच, उपसंच हा गणित भाग 1मधला संकल्पना क्लिअर करणारा भाग आहे. आता तुम्ही गणित भाग 1मध्ये हे छेदसंच उपसंच चांगल्या रीतीने समजून घेणार आहात, तेव्हा अधिक कळेल. छेदसंच हा एक बिंदू येणार इथं याचा. आलं लक्षात. असा एक हा होता हा प्रश्न 5वा. 6व्या प्रश्नामध्ये सुद्धा एक आकृती दिल्या आणि काही प्रश्नांची उत्तरं तिथं विचारलेली आहेत तुम्हाला. जरा असं त्या आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि मग आपण त्याला समजून घेऊया. हां, काय म्हणले बघा बरं, असं जरासं. हां, बघा जरासं एक आकृती आहे, त्या आकृतीवरचा भाग आपल्याला स्पष्ट करण्यात आलेला आहे तिथं, आणि मग आपण तो भाग आपण बघूया जरासं कसा तोंडी सोडवता येईल. हां, बघूया तर. प्रश्न 6वा, बी पासून समदूर असणारे, बी पासून समान अंतरावर असणारे बिंदू कोणते. बी पासून समान अंतरावरचा बिंदू तुम्ही पलीकडे 2 घरं गेलात तर सी पण आहे, सी, आणि इकडे 2 घरं गेलात तर ए आहे बघा, ए व सी. तुम्ही बी पासून समान अंतरावरचा इकडचा डी घेतला तर इकडचा पी घ्या, तेवढ्याच अंतरावरचे फक्त पाठीमागं पुढं दोन्ही बाजूला जायचं. क्यू पासून समदूर असणारी एक जोडी लिहा. तुम्ही क्यू एल घेऊ शकता, क्यू यू घेऊ शकता. आता डिस्टन्स यू व्ही काढा, यू व्ही हे अंतर काढा, यू पासून व्हीपर्यंतचं अंतर. पुन्हा मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक तुमच्याजवळ आहेत बघा. यूचा निर्देशक आहे -5. तिथं जिथं दिलं नाही तिथं निर्देशक आपण तयार करायला लागेल बघा. 0, एचा निर्देशक 0 आहे, पुढचा निर्देशक 1 येणार, 2 येणार, त्याच्या पुढचा 3 येणार, म्हणून सीचा 4 आला बघा. हे आपण आत्ता सोडवलेली जी उदाहरणं होती ते निर्देशक दिले नाहीत पण अप्रत्यक्षरित्या ते दिलेत बघा. 0, 2 आहे, त्याच्याबरोबर मध्यबिंदू किती घेणार आपण, 1 घेणार. त्यानंतर 2, 4 दिले बघा, त्याच्या मध्यबिंदू किती असणार सांगा, 3 असणार. त्याच्यानंतर 4, 6 आहे, त्याचा मध्यबिंदू किती घेणार सांगा बरं, 5 घेणार. ह्या निर्देशकावरनं तुम्हाला ह्याची अंतरं काढता येतील आणि असा हा अभ्यास 1.2 सहज सोपा आहे, हा तुम्हाला क्लिअर होईल. अजून एकदा उपसंच आणि छेदसंच आणि संयोग संच ही संकल्पना गणित भाग 1चा तास जरा नीट बघा. गणित भाग 1मध्ये ह्या सगळ्या संबोधना आल्यात, ह्या स्पष्ट झाल्या की तुम्हाला हे अधिक चांगल्या रीतीने निश्चितपणे कळतील. असा हा 1.2 तुम्ही आता सगळ्यांनी सोडवा. त्यातले काही गणित मी तुम्हाला सोडवासाठी दिलेत ती सोडवा, आणि परत आपण पुढच्या तासाच्या वेळेला बाकीच्या शंकांचं निरसन आपण नक्की करूया. ओके, गुड बाय.